एन्जॉय करायचा असेल तर तुम्हाला इथे यायला लागेल. जशी हे मित्र आले. कम टू कलवा. बहुत बेकार एक्सपीरियंस था, लाइक जाते जाते बच गया मैं. तैरने नहीं आता मेरे को, फिर भी कूद गया मैं. रामकृष्ण मंडळी कोकणीपाळी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. कसे बरे आहेत ना? चला या दाखवता आज तुम्हाला. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की इथं यायचं कसं, तरी पण आता ह्या व्हिडिओत परत सांगतो कसं यायचं आहे. दोन ऑप्शन आहे. एक दिघा स्टेशनचा ऑप्शन आहे, दुसरं एक कलवा स्टेशनचा ऑप्शन आहे. कलवा स्टेशन आला तर तुम्हाला शेअरिंगने 10 ते 15 रुपये लागतील. इथं आल्यानंतर दुर्गा मंदिरच्या इथे यायचं आहे. दुर्गा मंदिर विचारायचं, दुर्गा मंदिर कुठे आहे, आणि तिथून यायचं ठाकूरपाड्याचा डोंगर. ठाकूरपाड्याचा डोंगर विचारलं की तुम्हाला कोण पण ॲड्रेस सांगेल. मित्रांनो आपल्याला जायचं तर समोरच्या डोंगरावरती, बघू शकतो समोरच्या डोंगरावरती जायचं आपल्याला. आणि आता आपण इथं खाली उभे, त्या साईडला पण बघू शकतो. त्या साईडला पण इथून आपल्याला जायचं आहे चालत चालत त्या वरच्या डोंगराच्या टोकाला. आणि तिथून आपल्याला ते बाकीचं जे बघायचं राहिलेलं, जी बावडी आपल्याला बघायची होती, ती बावडी आपण तुम्हाला दाखवतो कशी आहे ती बावडी. कारण की पहिल्याच्या याच्यामध्ये त्या बावडीतून सगळी गावातली माणसं पाणी घेऊन जायची. आता तर सगळी सोयीसुविधा झाली आहे. पाठीमागं तुम्हाला वरती डोंगर दिसत असेल. पाठीमागं तो डोंगर दिसतो आपल्याला तिथं जायचं आहे. तिथून जो बाकीचा नजारा राहिलेला तो आपण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि कसा वाटतो काय वाटतं कमेंट करून सांगा. मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगितलं नाही तर मला कळेल कसं, तुम्ही कमेंट करून सांगा. मित्रांनो दिघा स्टेशन येताना ना तुम्हाला तिथं शेअरिंग भेटेल. शेअरिंगमध्ये बोलायचं की वाघोबनगरला जायचं आहे, दुर्गा मंदिर. तिथं आल्यानंतर तुम्हाला जास्त पर पर्सन 20 रुपये घेतील. तुम्ही शेअरिंगमध्ये आलं तर तुम्हाला भेटेलच पडेल. नाही तर तुमच्याकडे स्वतःच्या गाडी असल्या तरी बेस्ट आहे. कारण की तर रस्ता तर तुम्ही बघू शकता आहे, पण एवढा चांगला नाही की जरा गाड्यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यापेक्षा तुम्ही शेअरिंगने या. शेअरिंग आल्यानंतर दुर्गा मंदिरची जे तुम्हाला उतरायचं आहे, वाघोबनगर दुर्गा मंदिर. ते उतरल्यानंतर तुम्हाला वरती येताना शिड्या लागतील. शिड्यातून तुम्ही वरती या. त्यानंतर वरती आल्यानंतर समोर तुम्हाला डोंगर दिसेल. तिथे आल्यानंतर तुम्ही आपला ब्लॉग तर बघितलाच आहे, कशाप्रकारे काय कुठं फिरायचं आहे नाही फिरायचं कसं, त्याच्यामुळे काय तुम्ही बघू शकता. आणि आता दम लागले, खूप दमलो आहे. अजून आपल्याला खूप वरती चढायचं आहे. पाठीमागे बघू शकता कशा प्रकारे हिरवगार झाले पूर्ण जंगल. किती वातावरण शांत आहे. ऐकू शकता. आणि हा तो समोरचा डोंगर दिसतो, त्या डोंगरावरती आपल्याला जायचं. आणि आम्हाला बघा कसं भरलंय पूर्ण. पावसाचं येण्याचा हे झालाय. शहराच्या वातावरणातून कुठेतरी लांब शांत एकांत अशी ही जागा आहे. त्याला पारसी डोंगर बोलतात. आणि खूप शांत आहे इथं. तुम्ही वन डे पिकनिक स्पॉट म्हणून एन्जॉय करू शकता. तर इकडच्या झाडाबिडांना काही इजा करू नका, बस एवढं म्हणणं आहे. बाकी वातावरण तुम्ही बघू शकता किती शांत आहे. कोणाला एकांत बसायचं पिसायचं असं शांतपैकी तुम्ही इथे येऊ शकता. आणि बघू शकता किती घंडात आहे, हे जंगल आहे. पण आता मी बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतःच बघा कसं आहे इथं.
यायचं असलं ना तर यायच लागते त्या कलव्याला. शांत वातावरण काय म्हणतात, आणि ह्या वातावरणामध्ये एक वेगळा आनंद आहे. हा आनंद बोलून सांगून नाही भेटते. हा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला यायला लागेल इथं. आणि हा आनंद फक्त पैशाने विकत भेटत नाही, कोणाच्या बोलण्याने भेटत. मी खूप काय सांगू शकतो, इथं असं आहे, इथं हे आहे, इथं ते आहे, पण हा आनंद अनुभवायचा असेल तर तुम्हाला इथं येऊन बघायला लागेल की पारसी टनल, पारसी डोंगर कसा आहे आणि इकडं कोणता आनंद कसा आहे तुम्ही बघू शकता. आणि मी आता खूप थकलेलो आहे, तरी पण बोलतोय. बोलण्यामध्ये काही चूक होत असेल तर समजून घ्या. चला अजून दाखवतो तुम्हाला. कसं वाटतं मित्रांनो हा स्पॉट बघा, हा आनंद बघा कसा आहे. अनुभव घ्यायला आपण कुठून कुठपर्यंत आलो बघा. हा पूर्ण डोंगराचा परिसर आपण हा फिरत आता आपण ह्या ठिकाणी आलो. भाई ही आपल्यावर थोडीशी पब्लिक जमा झाली आहेत, माझ्याच एरियातली आहेत. आणि बघू शकता ही पण बावडीवरतीच चालली आहेत, हे पण नवीन आहेत. आता ह्यांना पण दाखवतो बावडी कुठे आहे काय आहे तुम्हाला पण सांगतो. आणि हा इकडचा बावडीकडचा परिसर आहे, बघू शकता किती शांत वातावरण आहे. आणि चला मग दाखवतो कसं आहे. आणि त्या साईडला बघू शकता पूर्ण पावसाचं वातावरण भरलेलं आहे, पण ह्या साईडला बघा सगळं ऊन पडतंय, पूर्ण उन्हाने भिजून गेलो आहे पूर्ण. म्हणजे असं अंग झालं ना की चिपचिप झालं, तर फक्त बावडी जाऊन उड्या मारायच्या आहेत. त्याला मग तुम्हाला दाखवतो बावडीत उड्या मारायच्या आहे. या मग तुम्ही पण बावडीत उड्या मारायला चला. आणि तुम्हाला समोर आता तिकडं मी तुम्हाला कसं दाखवायचं, समोर तिकडं माकड आहे, तर तो दिसणार नाही, लय झाडात आहे. मला पुढं जाऊन तो दिसला ना तर मला दाखवेन तो कसा आहे. माकडे वेगळं खूप आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि हे पण पब्लिक आपल्यावर आता बाजूवरती येते. चला पाऊस लागतोय. त्या साईडला पाऊसचं वातावरण भरलंय, त्या साईडला बघा पूर्ण ढग सफेद आहेत. आणि हा ढग ह्या साईडला पूर्ण ढग काले झाले, त्याला पाऊस बघा. आणि आपण थोड्या वेळात ती बावडी बघणार आहे, ज्या बावडीचा आपण मागापासून वाट बघत होतो. आज आपण ती बावडी बघणार आहे कशी आहे काय. आणि त्या बावडीची मजा खूप वेगळी आहे, तुम्हाला मी दाखवेन. तिथं खूप सारी पोरं येतात तिथं आंघोळ करण्यासाठी, त्या बावड्यात उड्या मारतात सगळीजण. आणि पावसाला ती बावडी भरते, पण उन्हाला ती बावडी आटून जाते. सगळीजण ते पावसाला मग तो आनंद गेला त्या बावडीवर जातात. आपण आता बावडीत पोचलोच. आणि सांगण्यासारखं तर खूप काय, पण सांगण्यापेक्षा बघायला आल्याला माझ्या म्हणतं सांगायला तर खूप काय सांगू शकतो मी, की इथं असं आहे हे ते. असली माझ्या बघण्यात आहे. तसे हे आपल्या पाठून आपले मित्र येत आहेत, आपल्याच एरियातले पाठून येत आहेत. त्यांना बघायचे बावडी आणि आजूबाजूचा परिसर कसा. आणि इथं एक शंकराचं छोटं मंदिर आहे, मी दाखवतो शंकराचं मंदिर.
बोलले ना मित्रांनो, ते छोटे शंकराचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. तर शंकराचं मंदिर आहे, मारुती पण आहे याच्यामध्ये. कसं आहे हे छोटंच मंदिर आहे पण खूप छान आहे. आपल्याला वरती येऊन पण एक वेगळं समाधान आहे. सुंदरचं मंदिर आहे. हे मंदिर तुम्हाला पारसिक डोंगराच्या इथे भेटेल. तर मारुती रायाची पूजा करतात. छोटंच आहे पण खूप छान आहे. मित्रांनो, आपण आता बावडीच्या इथं पोचलोच. मी बावडी दाखवतो तुम्हाला. आणि ही बावडी आपली, या बावडीला बघायला खूप टायमाने आलो आहे. आणि ही बावडी तुम्ही बघू शकता, छोटी आहे पण ह्या बावडीसोबत खूप सारे आठवणी आहेत आमच्या. कारण की फर्स्ट टाईम ह्याच बावडीच्या इथं येऊन उड्या मारलेल्या. हे बाई आपले हिंदी आहेत, त्यांना हिंदीमध्ये विचारू, बाई कसा लाग रहा है? आणि हे पाणी पावसाळ्यात असतं आपलं. ये बारिश है, ये बारिश में पानी पूरा भरेला रहता है. बाद में बारिश के बाद सूख जाता है. नहीं, इसमें साफ भी कुछ नहीं है. बस मतलब ये बारिश में पानी भरता है, इसके ऊपर नहीं आता. ये पानी इतने लेवल रहता है, इसके पीछे ऐसा बाहर से पानी निकल जाता है. ये टावर 2 बार चले जाएगा, इतने बड़ा है इसके अंदर. 20-30 फुट है. नहीं भाई, ये बावड़ी अभी का नहीं है. मतलब बहुत पुराना बावड़ी है. मतलब हम लोग भी तभी नहीं थे, मतलब उससे पुराना है. मतलब आधे जन बोलते हैं कि मतलब वो अंग्रेजी टाइप का है. कि वो पीछे वाला जो नीचे अपन ये देखे थे ना डैम, वो डैम, ये बावड़ी उस टाइम का ही है. बहुत जुना टाइप का है. तो इसमें पहले लोग ना पहले पानी लेके जाते पीने के लिए. पब्लिक जो नीचे रहती है गाँव वाली, वो पहला पानी पीने के लिए लेके जाती थी. हाँ, इतना चढ़के आती थी. ये पानी सब पीने के लिए सब लेके जाते थे. मतलब पहले तो कैसे देखो, यहाँ एक झोपड़ा देखा रहेगा. हाँ, तो वैसे लोग रहते थे. तो सब जन पहले अभी यहाँ रहते थे, बाद में धीरे धीरे नीचे हाँ शिफ्टिंग हो गई. तकलीफ होने लगी होगी ना, ऊपर आओ दिल्ली, इसकी वजह से नीचे तो अभी वो आ गया, फैसिलिटीज आ गई, मॉडर्न जमाना हो गया. आणि हे आपले म्हणजे हे गावाहून आलेत. भाई तुम लोग कहाँ से आए? मतलब हाँ, यूपी का. कोणी मध्ये आता मॅसेज करू नका का त्याला हिंदी का बोलला, मराठी का ना बोलला. तो गावाहून आलाय, नवीन आलाय, असं कोणी विचारू नका की तो त्याला मराठी का नाही येत. तो जास्त आता गावाहून आलेला आहे. आणि हे पण लोक बाहेरचे म्हणजे कधीतरी येतात तिथं. हां, त्याला मराठी येते, मेनचे त्याला मराठी येते. तर कोणी मॅसेज टाकून कमेंट टाकून बोलू नका की त्याला मराठी येते का, विचार हे ते असे ट्रोलिंगचे मॅसेज टाकू नका. आपण जस्ट पिकनिक वन डे स्पॉट एन्जॉय करायला आले, ते एन्जॉय करा. बाकीच्या ह्याच्यावर लक्ष देऊ नका. आणि कोणाला उड्या मारायची असतील ना तर बिंदास आहे, ह्याच्यामुळे उड्या मारा. पण पोहता आलं पाहिजे. पोहता येत नसलं तर त्याची जिम्मेदारी स्वतःची.
बेकार एक्सपीरियंस था, लाइक जाते जाते बच गया मैं। तैरने नहीं आता मेरे को, फिर भी कूद गया मैं। हा नवीन आताच पोहायला शिकतोय, त्याला पोहायला येत नाही पण ट्राय तो करतोय तो, आणि त्याचे 2 मित्र आहेत. मित्रांनो हा आनंद ना कुठं भेटत नाही. हा आपल्याला आनंद घेण्यासाठी ना आपला मित्रपरिवार आपण असे कुठं ना कुठं तरी फार स्पॉटला फिरायला गेल्याशिवाय हा आनंद तुम्हाला कधीच नाही भेटणार. घरात राहून फक्त TV मोबाईल ती दुनियादारी तीच एन्जॉय करायला भेटणार, बाकी काय नाही. पण हा आनंद घ्यायचा असेल ना मित्रांनो तर यायला लागणार. बघा मित्रांनो हा मित्र ह्या मित्राला बांबूचा सपोर्ट देऊन त्याला पोहायला लावतोय, कारण की त्याच्या मनातली भीती घालवतोय. कैसा लगा? मस्त एक्सपीरियंस. बस वो बम्बू छोड़ना नहीं, बम्बू के मस्त फिसल रहा है, बस पैर इतना जोश में फिसल रहा है. हाँ थोड़ा बुलबुली रहता हो. कैसा लगा बावड़ी पे आके? बहुत मस्त, बहुत मजा आ रही है. एक्सपीरियंस मजा आ रही है. फर्स्ट टाइम में इतना मजा आ रही है एक्सपीरियंस. बस इधर अकेला कब मत आना, आना तो 2-4 जन के साथ आना. 4-5 के साथ. हाँ सबको ब्लॉग में भी बता रहे हैं सबको कि जो भी आएगा 4-5 के साथ, अकेले कोई मत आना. अकेला कोई मत आना, क्योंकि लाइक कितना भी एक्सपीरियंस बंदा हो बट लेकिन कुछ भी हो सकता है. हाँ. नेचर है. थोड़ा पैर फिसल रहा है कितना. अभी जैसे कि सांप निकला था पानी में, अगर कोई बंदा तैर रहा है उसको अचानक से वो सांप देख के गड़बड़ में आया और वो अंदर जा सकता है. हाँ गाइस एकदम मस्त एक्सपीरियंस था, मुझे तैरने नहीं आता फिर भी मजा आया.